22 जुलै अजितदादांचा वाढदिवस, परंतु दुर्दैवानं तो आता आपल्याला जन्मदिवस म्हणावा लागतोय. 28 जानेवारीला आकस्मिक दादांच्या निधनानंतर बारामतीकरांवर जे संकट उभं राहिलं किंवा एक मोठा आघात झाला, त्या आघातातून आजही बारामतीकर आणि सर्वच अजितदादा प्रेमी बाहेर निघालेले नाहीत. दादांच्या स्मृती बारामतीकरांच्या प्रत्येक कणाकणात आहेत. आपल्यास माहिती आहे की नटराज नाट्य कला मंडळ संस्थेला त्यांचं एक वेगळे अटॅचमेंट होती. ही इमारत कलादालनाची दादांनीच करून दिली आणि हा आवडता स्पॉट साधारणपणे कलादालनाचा दादांचा झाला होता. म्हणून मी साधारणपणे फेब्रुवारीमध्येच या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्यक्त केलं होतं मत की आपल्याला नटराज नाट्य कला मंदिरासमोर दादांचा पूर्णाकृती मोरांचा पुतळा उभारायचा आहे. त्याप्रमाणे त्या पुतळ्याचं काम पूर्ण झालंय. 22 तारखेलाच तो या ठिकाणी त्याचे लोकार्पण पुतळ्याचे करावे असा साधारणपणे आमचा विचार आहे. परंतु 22 तारीख हा पवार कुटुंबाच्या दृष्टिकोनातून पण थोडस एक वेगळ्या पद्धतीचा दिवस आहे की काय करायचं त्या दिवशी. त्यापेक्षा आपण 23 तारखेला सकाळी पुतळ्याचं लोकार्पण करूया. कारण मी अनावरण कार्यक्रम या विषयामध्ये अजिबात या संदर्भामध्ये मला मान्य नाही. म्हणून आम्ही संस्थेने निर्णय घेतला की 22 तारखेला पुतळा या ठिकाणी ज्या पुतळ्याची जागा निश्चित केली त्या ठिकाणी बसणार आहे. पुतळ्यासाठी आवश्यक लागणारे सर्व परवाने आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत. 22 तारखेला दादांच्या पुतळ्याचं पाद्यपूजन आम्ही साधारणपणे स्थानिक स्तरावर करून घेणार आहोत 22 तारखेला. आणि 23ला सकाळी 9:30 वाजता आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्या उपस्थितीत आणि त्याला खासदार पार्थ पवार, जे पवार आणि सर्व पवार कुटुंबियांना आम्ही निमंत्रित केले, ते उपस्थित राहणार आहेत आणि लोकार्पणाचा सोहळा आपण त्या ठिकाणी करणार आहे. कारण कुणी काही म्हटलं तरी दादा आज तसं त्यांचं लक्ष बारामतीकरांवर होतं आहे आणि राहणार आहे. आणि ही जी प्रतिमा आज बारामतीतल्या तिरंगा सर्कल चौकामध्ये दादांचा पुतळा उभा राहतोय. पुतळ्याच्या माध्यमातून दादांच्या चिरंतन स्मृती बारामतीच्या मध्यभागी ठिकाणी राहतील आणि सर्वच बारामतीकरांना विकासाच्या कामामध्ये वाटचालीमध्ये प्रेरणा देतील. त्या दिवशी आम्ही कुठलाही सण समारंभ किंवा कार्यक्रम करणार नाही, तर सर्वांना निमंत्रित या निमित्ताने आपल्या माध्यमातून पण करतोय. सर्वधर्मीय प्रार्थना आणि पूजा हे असे आपले ज्याला आपण म्हणतो ना की छोटेसे विधी करून त्या ठिकाणी लोकार्पण पुतळ्याचं करणार आहोत. मी साधारणपणे गेल्या 4-5 महिन्यापासून नटराज कला दालनामध्ये अजितदादांच्या छायाचित्राचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलं होतं. लोक त्याला आजही भेट देतात. म्हणून त्याचं कायमस्वरूपी त्या ठिकाणी आपल्याला हे असू द्यावं छायाचित्राचं. म्हणून नटराजच्या कला दालनाच्या वरच्या मजल्यावर छायाचित्र कायमस्वरूपी निवडक त्याचंही प्रदर्शनाचं काम पूर्ण चालू आहे. आणि 23 तारखेला तेही आपण बारामतीकरांच्या तालुक्याच्या किंवा आपल्या सर्वांच्या याच्यामध्ये लोकार्पण त्या निमित्ताने करतोय. आणि माझी विनंती आहे की सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. धन्यवाद. ब्रॉन्झ आहे. ह्या पुतळ्याची उंची 10 फूट आहे आणि चौथऱ्यापासून 15 फूट उंचीवर आहे. त्याच्यानंतर सुमारे 1.5 टन वजन आहे या पुतळ्याचं. त्याचं क्ले मॉडेल तयार झाल्यानंतर याला वास्तुशास्त्रज्ञ त्याचप्रमाणे कला संचालनालय यांनी देखील मान्यता दिलेली आहे. आणि हा पुतळा हा प्रेरणादायी ठरेल अशी माझी आशा आहे आणि अपेक्षा आहे.